आज महाविकास आघाडीसह मनसेचा मोर्चा निघणार आहे। आजच्या मोर्चा दरम्यान विरोधक आपली भूमिका स्पष्ट करणार। दरम्यान जोपर्यंत मतदार याद्यांमधील बोगस मतदार हे वगळत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका विरोधकांची आहे। या संदर्भामध्ये ठाकरेंची शिवसेना याचिका दाखल करणार आहे। मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करून सुधारित मतदार याद्या येईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणीही केली जाणार आहे। आझाद मैदानाबाहेरील परिसरात आंदोलनास परवानगी देता येत नसल्यानं महाविकास आघाडी आणि मनसेच्या आजच्या मोर्चाला पोलीस परवानगी देणार नसल्याची सूत्रांची माहिती। मात्र मवी आणि मनसेचा मोर्चा घेण्यावरती ठाम आहेत, त्यामुळे आजचा मोर्चा विनापरवानगी होण्याची शक्यताही वर्तवली जाते। सत्तेच्या मोर्चासाठी काँग्रेसचे मोजकेच नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधी पक्षांच्या सत्तेच्या मोर्चाला काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। तर इतर नेत्यांच्या उपस्थितीबाबत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। बिहारच्या निवडणुकांमुळे काँग्रेसची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। आजच्या निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाला काँग्रेसकडून महत्त्वाच्या नेत्यांऐवजी काही मोजक्याच नेत्यांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे। काँग्रेसकडून केवळ बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवारच उपस्थित राहू शकतात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी देखील वैयक्तिक कारण देत काढता पाय घेतलाय आणि याला कारण म्हणजे बिहारची विधानसभा निवडणूक। राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांविरोधातील भूमिकेमुळे काँग्रेसला फटका बसू शकतो, त्यामुळेच काँग्रेसने राज ठाकरेंपासून 2 हात लांबच राहणं पसंत केल्याची चर्चा आहे। आमच्या वतीने मी सांगितलं ना तुम्हाला की काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि त्या ठिकाणी जे आहे आमचे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणचे बाबतीमध्ये निर्णय घेतील, कोण सामील होणार आणि कोण सामील नाही होणार। पण बिलकुल एक आहे की काँग्रेस पार्टीच्या वतीने काही नेते आमचे नक्कीच त्यामध्ये सामील होतील। आमचे पक्षाचे जे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथलाजी, त्यांच्या तुम्हाला माहिती आहे की दुर्दैवाने आईंचं निधन झाले, त्यांच्याशी आमची या विषयावर चर्चा झाली, पण ते गावी असल्यामुळे आज ते त्रिवेंद्रमला त्या ठिकाणी येणार, त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भामधलं आम्ही सांगू। पण नक्कीच काँग्रेस पक्षाचे नेते त्या ठिकाणी सामील होणार। अत्यंत महत्त्वाच्या कौटुंबिक काही जबाबदाऱ्या आणि काही कामं करता माझ्या बघत आता पण घरी बुलढाणा मुक्कामी या ठिकाणी असल्यामुळे मी शरीराने त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही। मात्र प्रदेशाध्यक्ष या नात्यानं या मोर्चाला पाठिंब्याची भूमिका ही मी फार पुरेशी घेतलेली आहे। महाविकास आघाडीसोबत मनसे निवडणूक आयोगाविरोधात आज मोर्चा काढणार आहे। ठाकरे बंधू या मोर्चामध्ये सहभागी होणार असून यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे। राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे। राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावरून सदावर्ते यांनी ही टीका केली आहे। राज ठाकरेंनी हिंसक गोष्टी करून मालकांच्या गालावर मारा किंवा मालकांना त्रास द्या किंवा मालकांना घेऊन या, ह्या प्रकारचे जे वक्तव्य सुरू केलेलं आहे, हे वक्तव्य संविधानिकदृष्ट्या कोणत्याही कारणानं लोकशाहीमध्ये व्यक्त होणारं नाही आणि त्यामुळं राज ठाकरेला अटक झाली पाहिजे। राज ठाकरेला अटक होणं ही कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती पदाधिकारी मेळाव्यातून हल्लाबोल केला, त्यानंतर शिंदेंची सेना चांगलीच आक्रमक झाली आहे। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतलाय। राज ठाकरे हे दुपारी आणि घे सुपारी यांमधील असून ज्यांच्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला त्यांच्यासोबत आता हे हात मिळवणी करतायत, त्यामुळे एकनाथ शिंदेंना दिलेली उपमा राज ठाकरेंनाच लागू होते असा करारा जबाब हा गोगावलेंनी दिलाय। राज ठाकरे आज जे काय वक्तव्य करतायत हे कालपर्यंत काय बोलत होते, काय उठ दुपारी घे सुपारी, परंतु हेच बोलत होते की बाळासाहेबांच्या बाजूला जे काय बडवे कंपनी आहेत आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडत गेलं आणि म्हणून तुम्हाला शिवसेना पक्ष सोडावा लागला आणि आज परत तुम्ही त्यांनाच येऊन हातमिळवणी करताय। मनसे आणि महाविकास आघाडीचा आज निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवरती ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर मनसेकडून जनजागृती करण्यात आली आहे। मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरेंसह इतर पदाधिकारी या जनजागृतीत सहभागी झाले होते। विरोधकांच्या आंदोलनाला भाजप प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे। विरोधकांचा आज सत्याचा मोर्चा आहे, याला प्रत्युत्तर म्हणून भाजप मूक आंदोलन करणार आहे। दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी भाजप मूक आंदोलन करणार असून भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत।
धुळे विधानसभा मतदार यादीची पडताळणी केल्यानंतर एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. मतदार यादीच्या पडताळणीमध्ये तब्बल 45,000 बेकायदेशीररित्या समाविष्ट केलेली नावंही आढळून आली आहेत. तर 11,000 मृत मतदारांच्या नावांवरती मतदान झाल्याचंही उघड झालंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल गोटेंनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य दुरुस्ती केल्याशिवाय महापालिका निवडणुका कार्यक्रम जाहीर करू नये, अन्यथा त्याचे परिणाम हे भोगावे लागतील असा गंभीर इशारा दिलाय. दरम्यान या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. धुळे मतदारसंघामध्ये जे 42,000 बोगस मतदान झालं त्याच्यामध्ये ठळकपणे 27,000 दुबार मतदान आहे आणि 11,000 मेलेल्या लोकांनी मतदान केले. आगामी निवडणुकींसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. निधी वाटपासंदर्भात बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. स्पष्ट सांगतो की कुठल्याही पुढच्या ज्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आता जिल्हा परिषद, तालुका परिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्या सगळ्या नगरपंचायत ह्या सगळ्या निवडणुका होईपर्यंत आता कुठला निधी मिळणार नाही. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कुणाचा या प्रश्नावरती वाद सुरू असताना आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांनी पक्षाची मालकी आणि चिन्हाबाबत एक मोठं विधान केलंय. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची यादी पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा आहे, तर शिवसेना हा बाळासाहेबांचा पक्ष आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा, तसंच भाजप हा पक्ष कार्यकर्त्यांचा असल्याचं विधान हे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगलीच्या तासगावमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना केलंय. त्यांच्या या राजकीय वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय. तर महाराष्ट्रात पक्ष आहे शरद पवारांचा. तुम्ही म्हणतानाच म्हटलं की शरद पवारांचा. मी असं नाही म्हटलं की तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, शरद पवारांचा पक्ष आहे. मग दुसरा पक्ष कोण? शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मग उद्धव ठाकरेंचा, आता आदित्य ठाकरे. नो स्कोप. महाराष्ट्रातला मनसे कोणाचा? महाराष्ट्र नवीन मनसे, राज साहेब. नथिंग, म्हणजे काय गडबड नाही. राजसाहेब जेवण तिथे करायचं. भारतीय जनता पार्टी कोणाचा? तर कोणाचा? अडवाणींचा नाही, अटलजींचा नाही, मोदीजींचा नाही, कार्यकर्त्यांचा पक्ष. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसीय बिहार दौऱ्यावरती असून एनडीए उमेदवारांच्या प्रचारात ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा आणि रॅली होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 6 ते 7 प्रचार सभा ह्या पार पडणार आहेत. मुंबईत 4 ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांना जबाबदारी स्वीकारून ही व्यवस्था करावी लागणार आहे. दरम्यान तज्ज्ञ समिती अहवाल आणि न्यायालयाचे आदेश येईपर्यंत अंतरिम व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विद्यमान कबुतरखाने हे सुरू करण्यास परवानगी दिलेली नसून फक्त 4 ठिकाणी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार आहेत. संजय राऊतांनी कार्यकर्त्यांना आवाहन करणारं पत्र लिहिलंय. प्रकृती अस्ताव्यस्तामुळे सार्वजनिक आयुष्यापासून दूर जात असल्याचं राऊतांनी म्हटलंय. वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाणं आणि गर्दीत मिसळण्यावरती आपल्याला बंदी घालण्यात आली आहे. मी ठणठणीत बरा होऊन नव्या वर्षामध्ये आपल्याला भेटीला येईन असं राऊतांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलंय. दरम्यान पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत संजय राऊतांना शुभेच्छा दिल्यात. संजयजी लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा मोदींनी दिल्यात. यानंतर संजय राऊतांनी देखील मोदींचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना फोन केला. यावेळी फडणवीसांनी संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्याचीही माहिती आहे. आदिवासी विकास विभागाअंतर्गत नाशिकमध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. राज्यभरातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या हजारो विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला असून राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
मात्र पहिल्या दिवसात खेळ संपला तरीही विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट, टी शर्ट, स्पोर्ट्स पॅन्ट, शूज, सॉक्स, निकॅप, एल्बो कॅप, टोपी यासह इतर क्रीडा साहित्य हे खेळाडूंना देणं अपेक्षित होतं. मात्र आदिवासी विकास विभागाच्या अटी शर्तींनुसार हे साहित्य मिळालेलं नाही. त्यामुळे आदिवासी विकास विभागाचा ढिसाळ कारभार हा समोर आलाय. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाच मिळत नसतील तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू कसे तयार होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. तर खेळाडूंना सुविधा मिळत नसतील तर केवळ दिखाव्यासाठी आणि ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी या स्पर्धा होतात का असा सवालही उपस्थित होतोय. 8 डिसेंबरपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगानं सार्वजनिक बांधकाम विभागानं विधान भवनासह नागपुरात मंत्र्यांचे निवास असलेले रवी भवन आणि नाग भवन त्याबरोबरच आमदार निवासाच्या इमारतींमध्ये सुधारणा आणि डागडुजीची कामंही प्रस्तावित केली आहेत. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या काळातील मागच्या कामांची गेल्या वर्षीचे बिल हे प्रलंबित असल्याचं कारण पुढे करत कोल्हापूरच्या सीमावर्ती भागातील मराठी बांधव 1 नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. बेळगावमध्ये रॅली काढून कर्नाटक सरकारच्या विरोधात निषेध सभा घेतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इथल्या मिरवणुकीला आणि सभेला कर्नाटक प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्रातील नेते सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राहण्यासाठी या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात. मात्र त्यांना देखील यावेळी बंदी आदेश लागू करण्यात आले. त्यामुळे ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील कोगनोळी या टोल नाक्यावरती अडवलं जाण्याची शक्यता आहे. कर्जमाफी संदर्भात वक्तव्यावरून वादात सापडलेल्या माणिकराव कोकाटेंना समज देणाऱ्या अजितदादांनीच आता अडचणीत आणणारं वक्तव्य केलंय. सगळंच फुकटात कसं मिळणार, थोडे थोडे पैसे परत करा असं अजितदादांनी शेतकऱ्यांना सांगितलंय. तसंच पुण्यातील सभेमधून त्यांनी कर्जमाफी सारखी होणार नसल्याचंही स्पष्ट केलंय. आता 3 जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेले त्याच्या संदर्भामध्ये चौकशी एक आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू. पण तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे वेळायची सवय लावू ना. सारखेच फुकतात आणि सारखेच कसं व्हायचं. दरम्यान अजित पवारांच्या वक्तव्यावरती शेतकरी नेते राजू शेट्टींनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारकडे सतत कर्जमाफी मागायला आम्ही भिकारी नाही असं राजू शेट्टी म्हणाले. तर शेतकऱ्यांसाठी सरकारनं धोरण तयार करावीत अशी मागणी देखील राजू शेट्टींनी केली आहे. शेतकरी काही भीक मागत नाही. मान्य आहे मला अजितदादांचं की, पण त्यासाठी पहिल्यांदा सरकार म्हणून अजितदादांनी एक व्यवस्था करावी. या महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यावर उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची धोरणं तयार करावीत. आम्ही काय भिकारी नाही त्यांच्याकडे सारखं कर्जमाफी मागायला. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांना लक्ष केलंय. अजित पवारांना किती दिवस फुकट निवडून द्यायचं असा घणाघात हा मनोज जरांगेंनी केलाय. अजितदादा म्हणले की ती फुकट द्यायला पाहिजे, तुम्ही फेडायचे शिका कर्ज, फुकट द्यायचे किती दिवस, तर यांचे किती दिवस फुकट निवडून द्यायचे. आता हे पण शेतकऱ्यांना आता विचार केला पाहिजे ना, किती दिवस त्यांचे फुकट निवडून द्यायचे. यांना सुद्धा हिसका दाखवणं गरजेचं आहे ना. वेळ प्रसंगी तो दादा असल्यामुळं दादागिरी करीत त्याच्याकडे लोक असल्यामुळं शांत राहायचं आपण. तो ऐकूनच येत म्हणायचं आम्ही, काय अडचण नाही. पण मतदानाच्या दिवशी मतदान त्याला करायचं नाही, त्याला पाडून टाकायचं. दरम्यान अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडूंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांना तोंडावर पाडायचं असेल तर त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं कडू यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्याची नामुष्की जर अजितदादा करत असेल तर तो त्यांचा अंतर्गत वाद आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांना त्यांना तोंडावर पाडायचं असेल अजितदादाला असं त्याचा अर्थ निघतं. म्हणजे एखादी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री जर असे बोलत असेल तर ते चुकीचं आहे. तो त्यांच्या अंतर्गत वादापोटी ते बोलले असेल. आज होणाऱ्या कर्जमाफीच्या तुलनेत 8 महिन्यांनंतर होणारी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी जास्त फायद्याची राहील असा दावा हा बच्चू कडू यांनी केलाय. जर सरकारनं कालपासूनच कर्जमाफी दिली असती तर 31 मार्च 2025 पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज त्यात बसले असतं. मात्र आता 31 मार्च 2024 पर्यंतचं थकीत कर्ज त्यामध्ये बसतील. त्यामुळे अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमुळे जास्त फायदा होईल असा दावा हा बच्चू कडूंनी केलाय. सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून भोजा वाळून घेतला. यावर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे. तुम्ही लक्षात घ्या. 7 महिने थांबा लागन, पण न येणारा
अडचणीत सापडलेला शेतकरी, जो अतिवृष्टीत सापडलेला शेतकरी आहे, त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार नाही. सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या दिलेल्या आश्वासनानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारला पत्र लिहिलंय. शेतकऱ्यांना न जुलवता तात्काळ कर्जमाफी करा अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे. सरकारनं पुन्हा शेतकऱ्यांना थाप मारून वेळ काढण्याचा प्रयत्न केलेला असून मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे पुढील प्रश्नांची उत्तरं मिळतील का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. पवईत रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी पोलिसांना एन्काउंटर करायची वेळ का आली याचं स्पष्टीकरण गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चौकशीत द्यावं लागणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांना अतिरिक्त मदत घटनास्थळी दाखल असताना पोलिसांनी आत जाण्याचं धाडस का केलं या प्रश्नांची उत्तरं या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांनाही गुन्हे शाखेच्या चौकशी दरम्यान विचारलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर आरे स्टुडिओच्या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांचाही गुन्हे शाखेचे पोलीस जबाब नोंदवणार आहेत. शिवाय आर्याने हे टोकाचं पाऊल का उचललं, शिक्षण विभागाबाबत त्यानं केलेले आरोप याची सत्यता पडताळण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचाही जबाब हा नोंदवला जाऊ शकतो. रोहित आर्याच्या मृतदेहाचं 3 तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आलं. यामुळे रोहित आर्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती शवविच्छेदन कक्षाबाहेर उपस्थित असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. शवविच्छेदनाची पूर्ण प्रक्रिया व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर पूर्ण करण्यात आली. तब्बल 2 तास ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. पवईतील ओलीस नाट्य प्रकरणातील इनसाइड स्टोरी समोर आली आहे. तब्बल 1.5 तास पोलीस आणि पालकांकडून रोहित आर्याचं मन वळवण्याचे प्रयत्नही सुरू होते. रोहितनं ज्या मुलांना डांबून ठेवलं होतं त्यांना सोडवण्यासाठी पोलिसांनी आपल्या मुलांची शपथ घेतल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय रोहितचं मन वळवण्यासाठी पालकांनी देखील व्हिडिओ कॉल केले होते. अखेर रोहित आर्य मानणार नसल्याचं लक्षात येताच पोलिसांनी स्टुडिओमध्ये घुसण्याचा निर्णय घेतला. रोहित आर्याला बोलण्यात व्यस्त ठेवून बाथरूमच्या खिडकीतून पोलिसांनी प्रवेश केला. फलटणमधील महिला डॉक्टरची हत्या करणाऱ्यांना 100% शिक्षा झाली पाहिजे असं मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलंय. यावेळी राजकारणातून अस्तित्व गमावलेल्या लोकांनी या प्रकरणाच्या आडून पुन्हा आपलं राजकीय पुनर्वसन होतंय का याची चाचपणी करून काही उद्योग करू नयेत असा टोला देखील त्यांनी रामराजे निंबाळकरांना लगावलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आणखी एक नवा आरोप केलाय. फलटणमधील महिला आत्महत्या प्रकरणात त्यांनी नवा खुलासा केलाय. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्यानं दबाव येत होते. या संदर्भामध्ये पुरावे देत अंधारेंनी नवा आरोप केलाय. रत्नशिव संभाजी निंबाळकर या युवकाची 12 मार्च 2025ला निर्घृण हत्या झाली. मात्र अपघाती मृत्यू दाखवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला. हे रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर संपदा मुंडेनं असं करण्यास स्पष्ट नकार दिल्याचं अंधारेंनी सांगितलंय. माझा हा भाऊ ज्याचा खून झालाय त्याचं नाव रत्नशिव संभाजी निंबाळकर. कुणी खून केला? दत्तात्रय व्यंकट निंबाळकर. कोण आहे हा? हा गावातलाच एक माणूस आहे आमच्या. अजून एक 8 महिने झाले तरी अजून काही न्याय भेटला नाही आम्हाला. आणि डॉक्टर संपदाताई आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ह्याचा ऍक्सिडेंट नाही, खून झालाय. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मंत्री जयकुमार गोरेंनी गौप्यस्फोट केलाय. महिला डॉक्टर आणि 2 आरोपी यांचे मोबाईल पाहिल्यानंतर परिस्थिती ही खूप गंभीर असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलंय. तिन्ही मोबाईल बघितल्यानंतर जो ट्रायंगल समोर येत आहे तो खूप भयानक आहे. तसंच अशी परिस्थिती लोकांसमोर आणण्यासारखी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, तिन्ही मोबाईल बघितलं तर परिस्थिती खूप गंभीर आहे. आणि जो ट्रायंगल आहे तो लोकांच्या समोर आणण्यासारखा नाही. म्हणून माझी विनंती आहे की आता त्या मृत्यूचं राजकारण थांबवावं, वस्तुस्थिती दर्शक तपास होऊ द्यावा. न्यायालयातनं ज्या लोकांना शिक्षा लावायची ती त्यांना होईल. त्यामुळे याच्याविषयी अधिकचं बोलणं मला योग्य वाटतं. दरम्यान फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT गठीत करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत. या महिलेच्या कुटुंबियांनी SIT चौकशीची मागणी केली होती आणि यानंतर आता SIT स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर आत्महत्या प्रकरणात SIT स्थापन करण्याचे आदेश दिल्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत. व्यवस्थेवर आणि मुख्यमंत्र्यांवरती आपला पूर्ण विश्वास असून ते योग्य तो तपास लावतील अशी प्रतिक्रिया ही पंकजा मुंडेंनी दिली आहे. तर SIT लावल्यामुळे पीडितेला न्याय नक्की मिळणार असंही त्यांनी म्हटलंय.
पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. महिला आयोग रुपाली चाकणकर यांनी फलटणच्या महिला डॉक्टरचा अपमान केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी ठाकरेंच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं राज्य महिला आयोगानं अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावरती मारहाणीच्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडालेली आहे. सोशल मीडियावरती रुपाली ठोंबरे पाटलांविरोधात केलेल्या एका पोस्टमुळे पाटील यांनी गुंड पाठवून घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप माधवी खंडाळकर यांनी केलेला होता. मात्र रुपाली ठोंबरेंनी खंडाळकरांचे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर काही वेळातच माधवी खंडाळकर यांनी यू टर्न घेत हे सगळे वाद आम्ही परिवार समजून मिटवत आहोत, मारहाणीचं कुणीही राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया दिली. मी तर बीडमध्ये आहे. बीडमधनं मी आता पुण्याला येतेय. मग बहुतेक माझ्या आत्म्याने तिला तिथे येऊन बदललं असेल. आणि राहिला की कुणी घरातल्यांनी मारले, का मारलेलं आहे, काय वाद झालेला आहे, हा मी कुठलाही तपशील माझ्याकडे आता नाहीये. त्या एवढंच कळलं की दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनला आहेत आणि त्या दोघंही वाटतं एकमेकांच्या विरोधात तक्रार देतात. आता काय तक्रार देत आहेत, कशासाठी, काय झालेलं आहे याची मी निश्चित माहिती घेऊन सांगेन. काही ना काही असतात गैरसमज करणारे लोक आणि त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये काही गोष्टी राहून गेलेल्या असतात. त्यातून या गोष्टी घडलेल्या आहेत. तर ते सगळे वाद आम्ही आता पर्सनली एक परिवार समजून मिटवत आहे. त्यामुळे प्लीज याचं कोणी कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये असं मी सगळ्यांना विनंती करते. पुण्यातील माधवी खंडाळकर या महिलेनं फेसबुक लाईव्ह करून गंभीर आरोप केल्यानंतर रुपाली ठोंबरेंच्या बहिणीसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर रुपाली ठोंबरे खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते, पोलीस आणि सरकार कसं काम करतं हे सगळ्यांसमोर आणते असं रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय. यावेळी महिला आयोगाप्रमाणेच पोलीस काम करतायत अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या दालनात देखील ठोंबरेंनी गोंधळ घातला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी शिवाजीराव कर्डिले हे गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारा आणि राजकारणाच्या पलीकडे लढवय्या माणूस होता असं जरांगेंनी म्हटलंय. तर एक चांगला माणूस गेल्याचं दुःख असल्याची प्रतिक्रिया देखील जरांगेंनी दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी भेट घेतली आहे. चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी आणि मुंबईच्या विकासावरती या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजपच्या घर चलो या अभियानाअंतर्गत त्यांनी ही भेट घेतली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 माजी महापौरांसह अनेक नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. माजी महापौर नितीन लड्ढा, माजी महापौर जयश्री महाजन, सुनील महाजन यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. आज कार्तिक शुद्ध दशमी असून कार्तिक यात्रा सोहळ्यासाठी लाखो भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली. दरम्यान आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी 4:15 वाजता पंढरपूरमध्ये पोहोचणार आहेत. त्यानंतर 4:30 वाजता कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी हा पर्यावरणविषयक जनजागृती सोहळ्याचा समारोप उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तर रविवारी 2 नोव्हेंबरला 2:30 वाजता उपमुख्यमंत्री हे विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्यासाठी जाणार आहेत. यावेळी ते मानाच्या वारकरी दाम्पत्यासह विठ्ठलाची महापूजा करतील. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा. केंद्र सरकारचा 3ऱ्या वर्गापासून एआय तंत्रज्ञान शिकवण्याचा निर्णय 2026-27 पासून हा विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला जाईल. एशियाटिक लायब्ररीच्या अध्यक्षपदासाठी 2 मोठ्या राजकीय पक्षांचे माजी खासदार रिंगणात. काँग्रेसकडनं माजी खासदार कुमार केतकर तर भाजपकडनं माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे रिंगणात. या निवडणुकीच्या रिंगणामध्ये पहिल्यांदाच राजकीय नेते. येत्या 8 नोव्हेंबरला निवडणूक पार पडेल. ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी वाहतूक पोलिसांची टेम्पो चालकावर कारवाई. मात्र मुजोर टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसांची हुज्जत घालत केली पोलीस चौकीची तोडफोड. कल्याण चक्की नाका परिसरातला प्रकार आहे.
धाराशिवमध्ये दुकानात तुंबळ हाणामारी, दुकानात बसलेल्या दुकानदारावरती आणि सोबतच्या सहकाऱ्यांवर लोखंडी पट्टीने अचानक हल्ला. त्यानंतर हल्लेखोर तरुणाला दुकानातील तिघांकडनं सोप. मारहाणीचं कारण अस्पष्ट. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पालघरच्या बोईसरमधल्या गणेशनगर परिसरामध्ये चतुर्भुज ज्वेलर्सवरती दरोडा. बंदुकीचा धाक दाखवून सराफा दुकानावर दरोडा. यावेळी आरोपींकडनं गोळीबार करण्यात आला. नाशिकच्या देवळाली भागातील एअरफोर्स स्टेशनतर्फे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन. भारतीय हवाई दलाच्या आकाशगंगा टीमने थरारक स्कायडायव्हिंग शो सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली. चंद्रपुरात वाघिणीचे प्रवाशांवर माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी